नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधानसभेच्या शेवटच्या सत्रात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। विधानसभेच्या बजेट सत्राच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे मित्रांनो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी हा यामागचा उद्देश सुद्धा आहे मित्रांनो। 8व्या हप्त्याची रक्कम किती मिळणार, काय किती जमा होणार हे सविस्तर सांगते। प्रत्येक शेतकऱ्याला या हप्त्यात 2000 रुपये जमा झाले आहेत। एकूण 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1800 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत मित्रांनो। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असल्याने त्यांना लगेच पिकांसाठी किंवा खतांसाठी किंवा घर खर्चासाठी उपयोग होणार आहे। शेतकरी कुटुंबांना ही रक्कम खूप मोठा आधार देणारी ठरणार आहे मित्रांनो, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। तर मित्रांनो, कसे आहे या योजनेचे स्वरूप याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना नियमित हप्त्यांमध्ये सुरू आहे। यात केंद्र सरकारकडून 6000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6000 रुपये एकूण 12000 रुपये प्रति शेतकरी दिले जातात। आपण शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना ही मदत देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आतापर्यंतची एकूण मदत किती आहे, तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांमधून आतापर्यंत 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 54 कोटी रुपये जमा झालेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक बळ मिळत आहे। 8 हप्ते पूर्ण झाल्याने योजना यशस्वीपणे राबवली जात असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो। शेतकरी आता पैशाचा वापर पेरणी, सिंचन किंवा इतर गरजांसाठी करू शकणार आहे।